हा इला सगळे काम मलाच करावं लागते का? वैरण टाका, शेण फेका, माहिती ऐकून करशील तरी बायको करशील गेलाय तिसरी बायको करायला. आता कुठेतरी जीव लावत होता मला. आता तिसरी आलं तर मग तर मला कुठं वाऱ्यावर सोडतोय काय माहिती. काय खरं नाही. टेन्शन एवढं आलं होतं की मगाशी केळ्याची एक फणी संपवली. आता एवढी फणी संपवते बघते टेन्शन कमी होतंय का नाही तेवढं तरी. जाळ झाला ह्यांचा. मी दिसायला जरी अशी असले ना तरी पहिल्या बायकोची पण जिरवीन आणि तिसऱ्या बायकोची पण जिरवीन आणि ती अक्का तुंतुण्यासारखी वाजते ना तिची पण जिरवीन. नावच माझं आहे कडक लक्ष्मी. अक्का मिठ माझी लिपस्टिक कशी दिसती? लय भारी. हा ना मग असं करा. हा करा. स्वप्न बी पुरीच्या पडाना झाले. इथं माझ्या वयाच्या पोरांना 3 लेकरं झालेत. मी अजून संडेच आहे. देवा कसा बरासाठी लग्न होते दाखवतो एकेकाला आईला. अहो मंदाताई पण विचार करण्याची गोष्ट आहे. एका केळी काय 2 केळ्यांसाठी कोण भांडतं? तुम्ही डायरेक्ट भांडायला आलाय मला. कामासाठी भांडता का कधी? तू हे काम करू नको ते काम करू नको. तुला बडबड करू नको. उगा मी तुझी मोठी सवत आहे म्हणून ऐकून घेते. माहिती दुसरी असते ना मग कळलं असतं तुला. मला तरी कुठं आधी माहित होतं की नवऱ्याचं पहिलं लग्न झालेलं आहे मी दुसरी बायकोय. आधी मला गुलू 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 करून माझ्याशी गोड बोलून लग्न केलं पण सांगितलं नाही की पहिलं लग्न झालंय म्हणून. डायरेक्ट घरात आणली आणि तेव्हा ही म्हैस दारात दिसली. तेव्हा कळलं की ह्याचं पहिलंच लग्न झालंय मी दुसरी आहे. लक्ष्मी तू मला माहीत म्हणती? म्हणले काय म्हण नाही तुमचं? मला माहीत म्हणती ती माझी केळी. आत्ताच्या आत्ता मला केळी दे. अहो मी केळी खाल्ल्या आता काय पोटात काढून देऊ का तुम्हाला केळी? तुम्हाला माहीत बोलले ना तुम्हाला आता केळी दे. अगं काय झालं का तुमचं सकाळ सकाळ सुरू आणखीन? अगं जरा दिवस तर निघू द्या. सकाळ तर उद्या. हा दिवस रात्र जेव्हा पा तेव्हा तुमचं चालू राहतं किर 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 किर. काय एकमेकींच्या नारडा दाबत होता बोकांडी बसत होत्या का? हा बरं झालं तुम्ही आला. माझा जीव तिथपर्यंत गेलता. आला माघारी. बरं झालं होता गेलता बाई. मी माझं पोरग सुटले तरी असते. मला सुटल्याचं वाटतंय. अहो मला असं वाटलं की मै हत्तीच्या सोंडीतच गेले की काय. असली बाई आहे ही. मला हत्ती म्हणते. अगं मंदेश्वर अगं नेमकं तुम्ही भांडू का म्हणून राहिल्या बाया हो सकाळी सकाळी एकमेकींची मूर्त्या पाडू राहिल्या. हा अक्का यांची फक्त मी 2 केळी खाल्ली हो तर त्याच्यासाठी केर केर माझ्याशी भांडायला लागल्यात. बघितलं ना मला मारलं केळीसाठी. बाई कुठलं ही म्हैस उचलून आणली तुम्ही? अगं अक्का मला म्हैस म्हणती. हा मग आता म्हशीला म्हैस नाही म्हणायची तर काय म्हणायची? हा आणि बाई तू बी काय कमी नाहीये ग बाई. 2 केळी खाल्ली तर बाई लागली ना तन करायला. हा 2 केळ्यावर कोण भांडत का? ए बाई तू तर गप्पच बस बाई. अक्का तुम्हाला माहित आहे ना घरात माझ्या नावची केळं कुणी सुद्धा खात नाही. हिने कशाला खायची? अरे देवा या केळ्याने मला फार बेजार करून सोडले. हा ए बाई तुला काय तुझ्या आईने केळं खाऊन पैदा केला होता का? हा आणि तुझा ग हा तुझ्या आईने काय तुझ्या टायमाला तो गिरणीचा भोंगा गिळला होता का बाया? अहो दिसली भूक लागली होती. भूक लागलेली मला. मग घरात काय भाकरी नव्हत्या खायला? अहो समोर दिसले होते खाणार नाही का माणूस आणि 2च केळी खाल्ली तर वाच 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 करायला लागले. समोर तुला केळंच दिसले होते का? बरं काहीच शेण नाही दिसलं. का तुम्ही लई बोलत मला. हिला पण बोला ना तुम्ही तेवढं. येतं काय मी आणि तू इथं आहे का इथं आहे मला कळतच नाही खरं म्हणजे. हा नाव मंदार हेच मंदार. अक्का तुम्हाला माहित ना की केळी माझ्या नावची असते मग हिने कशाला खायची? या केळ्याने एक मला लय कदर आणला. खरंच लय कदर आणला. तेव्हा माझे कर्म फुटले रे. या 2 साठव्या माझ्या नशिबात पडले. अहो कर्म तर
2 भावाने आहे, मी माझ्या पोराला आहे ना दुसरं लग्नच करून दिलं ना साठी हो. माझं आणि माझ्या पोराचं नशीब फुटलं ग, नशीब फुटलं. नशीब तुमचं नाही, नशीब माझं फुटलंय. ह्यो रेडा पडलाय गळ्यात माझ्या. मंदे मंदे मला वाटायचं गरीब गाय आहे, पण ही गरीब गाय नाही, पोटात पाय आहे. मला रेडा म्हणली, तुम्हाला आता शेवटचं सांगून ठेवते, तुम्ही नीट राहा. सवती आहे ना, सवती सारखं राहा, बहिणी सारखं. खरंच तुम्हाला सांगते, मी आहे ना सोम्याचं 3रं लग्न लावून दिलं आता. अक्का हिला आणून स्पष्ट आवाज झालाय आणि तुम्ही त्यांचं 3रं लग्न लावून देणार. तुम्ही जर 3रं लग्न लावून दिला ना तुम्ही सोड. मी पण बघते कसं तुम्ही 3रं लग्न करताय ते. त्या पुरीला बी मी सांगते, अगं ह्याच्या आधीच 2 लग्न झालेत, माझी फसवणूक झाली, तिची होऊ देणार नाही मी. उंदे तिची फसवणूक झाली तरी चालेल. नाही ना, मी माझ्या सोम्याचं 3रं लग्न लावून दिलं तर मी बी नावाची अक्का नाही म्हणणार. तुम्ही करा 3रं लग्न, ही लक्ष्मी पण बघते. आणली ना 3री बायको करून, मग मी बी कशी तुमच्या दोघांच्या मानगुटावर बसून केळी खाते तीच बघा आता. मायला 2 बायका मला शेण फेकावं लागत आहे. तू फरच शेण फेकता येत नाही याला, नुसत्यात खात्यात सडावाने. सोम्या काय झालं आता लय झालं. काय झालं सांगशील तर? आता माझ्या डोक्याच्या वरतून पाणी चाललंय पार. अरे झालं काय ते तर सांग ना. काय सांगू? अरे सांगायला राहिलंच काय बाबा आता. काय झालं? अरे या 2 सुना, अरे या सुना आहे का माझ्या मागच्या जन्मीच्या वैरीण. ते काही नाही. आता मी ठाम निर्धार केलाय. अरे कशाचा निर्धार केला? बोलला पटकन. शेण फेकायला नको, कामाला नको, याचं भांडणं फक्त तुम्हाला पाहिजे. ते काही नाही. आता सांगशील ना. आता तुझं 3रं लग्न करायचं. यार काय येडी झाली, 2च सांभाळ करून 3रं कुठं लोडणं घालते माझ्या गळ्यात. आता मी येडीच झाले. आता मी येडीच झाले. जाय बाबा, डोकं खाऊ तिकडं. नाही आता 3रं लग्न करायचं म्हणजे करायचं. अरे तू काय येडी रे बाबा, हे 2 सांभाळ, 3रं कशाला करू मी? कशाला करायचं 3रं लग्न? कशाला करायचं? तुम्ही वटणीवर न्यायच्या तसं. एक काम कर, त्या पालवण गावात जाय आणि मी फोन करते. ती जाऊन सांगायचं अक्काने पाठवलं, लग्न करून ये. चल. लग्न करून ये. अहो माझंच वाटोळ केलंय, का त्या बिचारीचं वाटोळ करता? होऊन दे तिचं आठवण झालं तरी चालेल. घुबड जरा गप ना, तो तोंडाचा पट्टा बंद कर जा तू. तुम्ही गप्प बसा. घरात एवढी देखणी बायको असताना हिला करून आणली, आता 3री अरे भोपल्यासारखं थोबड येतो, काय देखणे होतो? मला मी रोज किंवा तुला खायला. हे तर पसंतीच्या नव्हत्या, पण मला तर पसंतीला केली होती ना, पण माझं कशाला वाटोळ केलं तुम्ही? आता तर कसलं बोंबला, तो कायच वाटलं केलं? मला सांगितलं होतं का तुमचं पहिलं लग्न झालंय म्हणून? त्या बापाला सांगितलं? त्या बापा सांगितलं होतं का? पण बापाला सांगितलेलं, मला सांगितलेलं का तुमचं पहिलं लग्न थोबड पाहिलं ना तेव्हा? त्या बापाला सांगितलं होतं? भळे की ह्या रूपाला देख नाही, गाड्या डोळ्याचं आहे, जरा दिसाय चांगलं आहे म्हणून भळे. माझ्या बापाने मला सांगितलं नाही. अरे त्या बापाने नाही सांगितलं तर मग तुला कळलं नाही का कसं भावे ना रूपावर? त्याला मला माहित असतं असं तोंडाचं पट्ट आहे, तिकडे फेकून दिलं असतं तुला. अरे तुला करीत कोण होता माझ्याशिवाय? गिरणी तर टाकून यायचं असतं. घ्या मजा अजून. तिसरं लग्न लावणारी पहिली जगातली बाई असेल. करायचं ना लग्न, करा ना लग्न. तिला घेऊन आला माझ्या डोक्यावर बसवायला ना, आता 3रं लग्न करायला चाललंय. त्या भिंगरीला बी बघते, तुम्हाला बी बघते. जा की लग्न करायला. पैलवान तुला बुकीच खाली बसून तू काय पाहता? थांब बस बस. नाही झालं गड्या, हे पैलवान असा, हे बोंबील असा. आता काय हो, 3री बायको करून आणणार तुम्ही. कुठे जायचं? कोण देते? पुरी का अशा रस्त्यावर पडल्यात का तुमच्याशी लग्न कराय? मी फसले, ह्या तर पहिलेच फसलेले. बोंबला तुला माहितीये का नाही गावात काय इज्जत आहे? अरे पैलवान, आपण पैलवान 100 पुरी आणि करून. तू काय सांगू मला? माझा पोरगा हिरा ही अक्का आहे ना, ही अक्का
तुला लावून दाखवी लग्न आता तिसरं. तुझे टेवच बंद करते मी बघ, आणि तुझे केळं खाणंच बंद करते बघ. आता काहीच मागं पुढं बघायचं नाही. जाय तू पहिले पालवडला निघतो. तिथे मी फोन करून ठेवते, अक्काने पाठवलं म्हणायचं आणि डायरेक्टली बायको करून घेऊन यायची. नाही तिसरी बायको मग नाव नाही सोन्या जमाना गोडीन यायला. कसं तिसरं लग्न करताय मी पण बघते. आता तू बघतच राय उघड्या डोळ्याच्या असं तोंड वासून डोळे फाडून. नाही ना तुमची लेंडी पातळ केली तर मी बी नावाची अक्का नाही. माझं बी नाव लक्ष्मी नाही मग. बस इथंच आता. कडकच लक्ष्मी आहे मी. बघतेच आता चला होताय. लक्ष्मी वहिनी कुठे निघालात तुम्ही? ते पाण्याला चालले. पाण्याला? तुम्ही अशा राखेत हांडा घेऊन? अरा तुम्ही ना माझ्या संग लग्न करायला पाहिजे होतं. आपल्या दारात हापस आहे असं वन फिर भटकायची गरज नव्हती तुम्हाला. काय ती साडी, अहो घरातल्या मोल करणीला सुद्धा चांगली साडी असते. काय पटत माझ्यासोबत लग्न करायला पाहिजे होतं तुम्ही. राणीसारखं ठेवलं असतं तुम्हाला आपल्या घरात. हा बघाय आलते त्यावेळेस होती का तुम्हाला नोकरी? अहो नोकरी नसू द्या पण तुम्हाला असे काम ठेवावं लावले आपण. हा राणीसारखं ठेवलं असतं. मी स्वतः हांडा घेऊन गेलो असतो. हा बरं ते एवढं शांत कस का तुम्ही? काय सांगू तुम्हाला. नाही काही अडचण असली ना आपल्याला सांगा. मी आणू का पाणी? नाही पाण्याची नाही अडचण. हा अहो तो माझा नवरा भाड्या आणि ते तुलतुल हा, त्यांनी ठरवलंय की तिसरं लग्न करायचं. आता त्या अक्काने तर वाटोळ करायचंच ठरवलंय पुन्हा माझं. का तिसरं लग्न? सोन्याचं हा, तिसरं लग्न? हा. मायला हे तर आमचं एक व्हाय ना आणि हे तिसरं लग्न करायला चाललंय होय. कोण गा? खरंच माझं नशीब फुटलं. तुमच्याशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. निदान ही सवती तरी माझ्या नशिबाला नसते आल्या. नाही मी कुणाला दुःख सांगू. हा मी आहे ना, मला सांगत तुम्ही दुःख. बरं ते जाऊ दे. ते लग्न कोण लावून देणार आहे? अक्का अक्का अजून कोण लावून देणार आहे? अक्का लग्न लावून देणार आहे का? हा, कुठे अक्का कुठे? घरात आहेत बसली असेल म्हातारी. घरात आहेत का? हा, बरोबर तुम्ही काय करा एवढा टाइम हांडा आणा आणि पुढच्या टाइम मला सांगायचं बरं का. मी घरपोच पाणी आणून दे ना. तुम्ही निवांत जावा. मी जातो अक्काकडे बघतो एखादी पोरगी आहे का. अगं बायानो तुम्ही बी काय त्या मंदी सारखं त्या लक्ष्मी सारख्या येड्याने करून राहिल्या. बरं आता तिकडं पाणी आहे ना, ते धुणं धुवायचं पाणी प्यायची गरज आहे का? हा खरंच ना तुम्ही बी लय अवघड आहे. त्या दोघी बी तशा पाना बाई 2-2 सुना असताना हे पाहिजे अक्का सुद्धा धुत नाही त्या. काय करायला लागले अक्का तुम्ही? हा तुला दिसाय ना का काय करू राहिले मी? अहो पण सोबत का तुम्हाला ते 2-2 सुना काय जाळायच्यात का अक्का? हा तेव्हा तुम्ही कपडे धुवायचे असतात का? आता तू आणखीन मला डोकं सडकू नको. पहिले मला डोकं सरकलेलं आहे. बरं मी काय म्हणतोय, मी ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलं तू? आता मला काय माहित तू काय ऐकलं ते? तुम्ही म्हणते सोन्याचं तिसरं लग्न लावून द्यायला लागल्या. खरं का काय ते? हा खरंय. अहो काय अक्का माझं लग्न लावून द्या की राव. माझं एकच लग्न आहे ना. तुम्ही ते सोनं तिसरं लग्न लावायची गरज आहे का? अरे तुझ्या काय पोटात दुखू राहिलं माझ्या स्वाम्याचं तिसरं लग्न होऊ राहिलं तर? हा अरे तुला कोणी पोरगी द्यावा? हा अरे तुझा तोंडात नाही धड. आता बोलले असते अहो जाऊ दे कशी बी असू द्या. लोळी पांगडी आंधळी कशी बी असू द्या पण पोरी सोबत लग्न लावून द्या माझं राव अक्का. तू कावळा झालाय बाया तू लग्न करायला. हा मी काय म्हणतो अक्का, माझं जर लग्न लावून दिलं ना तुम्हाला हे काम करायची गरजच नाही. मी फुकट कामाला पाठवीन माझ्या बायको इकडं. खरंच का? हा खरंच पाठवीन. काम करेल का ती? मग अहो त्या लक्ष्मीला बघायला गेलतो मी. तिला मी तुम्ही तुमच्याच घरची सून करून आणली. आता मी कोणीकडे जायचं? कोणाकडे जायचं म्हणजे? मग एक काम कर, हा घेऊन जाय तिला बाबा एकदाची बाला माझ्या मागची. कोणाला? लक्ष्मी वहिनीला? हा जाय. खरंच? आता खरंच म्हणल्यावर काय खोटं बोल राहिले का? नाही नाही माझी शपथ. अरे मी जे बी बोलते ते खरं बोलत असते. खोटं हे अक्का कधी बोलली नाही आणि बोलणार नाही. हे म्हणजे सोनं पिवळं झालं की जाऊ का नक्की घेऊन? अरे सोन्यान पिवळा चांदी येऊन ठेवलं. जाय ती बाला एकदाची घेऊन. आईला आजचा दिवस म्हणजे सोन्यासारखं झालं बाबा. काय उतावळा झालाय लग्नाला नुसतं मला लग्न करायचं मला लग्न करायचं मला लग्न करायचं. 2-2 सुना करून आम्ही पस्तावलो. हा म्हणून तर तिसरी करायला निघालो. आणि याचं काय चाललं लग्न करायचं. त्याला कोण देईल पोरगी याड्या. तुम्हाला जे लावशील ना
हो लावील ना. आणि हा ऐका बरं तुम्हाला सांगते मी, मला ना 2 टाइम जेवण नसलं ना तरी चालेल, पण मेकअप ना मला रोज पाहिजे ना, सारखं सारखं पाहिजे. रोजच आणून देतो मी. फक्त मला जिला बरं का. अहो लय जीव लावेल ना तुम्हाला. चालतंय थांबा, आता थोडीशी लिपस्टिक लावते मला. तशी गरज नाही तुला लिपस्टिक लावायची. भारी दिसते. सांभाळून पडशील बाबा, अवघड काम करशील, देशील आता मोडून. थांबा जाऊ द्या सवय हे का. हा चल, येत नको लोक पाहतात ना, येडे घरी गेलो रा. मग माझी पूजा तुझी करून जाऊ घरी. पूजा सोले हा अरे हे काय केलंय? काय केलं माझी? हा तू दिसना काय केलं तर. हा अजून एक लग्न केलं काय तू? हा मग अयो आयो काय त्याच्यात. अरे तर माझं एक होय ना, तू अजून तिसरं लग्न केलं. हा मग त्याला माणूस खानदानी लागतंय. तुला सारखं फुटा कोणते रे पोरगी. हा आयला अवघड कार्यक्रम आहे राव. काय कार्यक्रम आहे? लोकांना सिंगल फेज लाईट भेट ना, तू तिसरा फेज टाकला राव लाईटीचा. अरे त्याला इज्जत लागते. गावातला पहिलवान माणूस आहे मी. जिथे गेल तिथे पुरी भेटते आपल्याला. त्या सारखं फुट्या. पण ते गाव कोणतं सांग ना मला. असल्या बरे बरे पुरी इकडे गुजरा थोबड करून. हा इथे गावात गेलो वायर लोकांचे मोटरा चोऱ्या. तुला कोण पोरगी दिलं? अरलेच गोरी भेटली ना राव. पण माझ्या बायको कोणी होऊन दे ठोकल वय रे. असं बोल ना. लक्ष्मी वहिनी, अगं केलं ना तुझ्या नवऱ्याने तिसरं लग्न. झालं ना घोटाळा. अरे देवा, आधीच पहिली होती, मला फसवून दुसरी केली, आता तिसरी आणायला लागला का? नक्की का लग्न केलंय? माझ्या उघड्या डोळ्याने बघून आलोय मी. देवा, तरी तुला म्हणत होतो माझ्या संगत लग्न कर. ते सोन्याचं नको ना आधी लागू. मी आता इकडे हांडा कवरचं पाणी भरते त्याच्या घरचं. आता कसं माझं वाटोळ केलं ग काढून माझ्या नवऱ्यानं. हे सगळं तुमच्या हक्कामुळे झालं. तुम्ही फुस लावली तुझ्या नवऱ्याला. नाही ना, आता मी बघते ह्या तुंतुण्याला पण आता नवऱ्याला पण. चला, चला, मी आहे तुमचं संगत. पाहिले का आपल्याकडे 3-4 गाड्या आहेत, मसाडा आहेत. थांबा, अक्काला आवाज येतो. अक्का अक्का, अरे काय झोपली काय दिवसा? अरे बाहेर ये लवकर बाबा, आपण काल लापून. अक्का ये लवकर. कस काय टाटा अण्णा लवकर. पाठी काय लवकर. तू अक्का आणि तू लक्ष्मी. का लक्ष्मी माहितीये का? तुला बी शिंग आहेत आणि ती लक्ष्मी ना फटाकड्यासाठी नुसती माझ्या माग पळती, नुसती बडा करती. शिंगावाली लक्ष्मी कुठली? त्या दोघी तर नाही माझी व्यथा कधी ऐकत. तुम्ही दोघी तरी ऐका. हा लपलीच नाही माझ्या माग. अगं तू तरी ऐक, तिकडे काय तोंड करतीस? हा बघ बघ बघ, अशी मारक्या म्हशीवानी. नवरा तर गेलाय तिसरी बायको करायला, आता कुठेतरी जीव लावत होता मला. आता तिसरी आलं तर मग तर मला कुठं वाऱ्यावर सोडतोय काय माहिती. काय खरं नाही. टेन्शन एवढं आलं होतं की मगाची केळ्याची एक फणी संपवली, आता एवढी फणी संपवते. बघते टेन्शन कमी होतंय का नाही तेवढं तरी. दर खायचंय का? नको. बाय 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 बाय. अहो हिथं काय बसलाय? नुसतं खायला कार आणि भुईला भार. शोभताय तिघी म्हशी शोभताय. मला माहित नव्हती काय ग सारखं म्हशी लावलंय. तेवढं बरं बोला येतं. अहो त्या रेड्यानं आणली ना तिसरी म्हैस, केलं की तिसरं लग्न. काय सांगती? तिसरं लग्न केलं. आता तर मला काय सुधरवना. केळ खाऊन गेले. बाई ह्या बाईला तिसरं लग्न केलंय कळल्यावरती टेन्शन यावं कथा लागली खायला. हे बाई नाही सुधारणार कधी. नसती सुधरत. काही दिवसानं आपल्या दोघींची ना हितच बांधणी आहे बघा. नाही मी तरी खमकी आहे, मी ह्यांच्या उरावर बसून जागा मिळवून, पण तुमची गत नाही हितच आहे. हितच बांधणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. मग बसा इथंच केळं खात तुम्ही. आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे चला ना आता ओवळायला. त्यावेळेस बोला म्हणलं तर बोलला नाही तिथं. वहिनी असं गरीब स्वभाव जमणार नाही बरं का. बघा त्यांनी आणली तिसरी बायको. चला आता. हा आता केळी खाते आणि बघते त्यांच्याकडे. चला केळीच आहे ह्यांच्या नशिबात. केळीच आहे निसती. कस काय वारे की नाही? लईच भारी. गोरी गोमटी पालच आहे नुसती.
आणि मला बी लाव. मला 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 लाव ना. दमना लावते ना नुसता गुच्चावळा घर लावलं बस झालं. हा बघा 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 म्हणलं होतं तुम्हाला मी अगो सगळ्यांना. बया 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 म्हणजे तुम्ही लग्न करून आला काय हो तुम्हाला जरा सुद्धा अक्कल हाय का ना आम्ही असताना अजून तिसरी आणली का आणि काय ग तुला माहिती नव्हतं का तुझं नाव काय ग कोमल अगं तुला माहिती नव्हतं का पहिले त्यांचे 2-2 लग्न झालेत म्हणून पहिली बायको आहे ना त्यांची म्हशी सारखी आणि दुसरी त्यांची बायको का तुला बी आणलं फसवून माझ्याशी तर फसवून लग्न केलं ग मला माहित सुद्धा नव्हतं माहितीये मला त्यांनी सगळं सांगितलं होते तुमचे कर्मकांड. जी मोठी सवत आहे ती आहे म्हशीचं रेडकू आणि जी मधली आहे ती आहे गिरणीचा पट्टा नुसतं फटफट फटफट फटफटच चालतो. होय काय सांगितलं तिला कर्मकांड अहो आम्ही हाय म्हणून पिकलो दुसऱ्या कुणी असत गेल्या असत्या तिला सांगता का काय 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 सांगितलं ते तर सांगा अरे तो तोंडाचा भोंका बंद करणं कान फुटायची झाली माई. हा जीव एवढसा बोलती घेऊन टिटू सारखी टाप 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 करती. नाही नाही का बसू नका बोला वहिनी तुम्ही मी आहे. टाकतो तू. ती बघ ना किती सुंदर आहे म्हणजे आपल्याला तर फाट्यावर सांगते तिकडे म्हशीच्या मध्ये जागा आहे बघ आपली. म्हणत आहे तिचा देखून पडाला नका भाळू ती तिसरी बायको आली ती बघा ना गपणार तू थोपड बंद जरा. तुम्ही माझं काय लगाड बंद करता कशाला आणली तिसरी तुम्ही म्हणलेला शब्द खरा केला पण हिला टिकू देत नसती मी आता हिला घालवून यायचं तुम्ही केलं ना आता तिसरं लग्न आता मी पण करते दुसरं लग्न करा 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 वहिनी तुम्ही दुसरं लग्न करा करा. तुम्ही का पाहू भाऊजे बोला बोला वहिनी का बसू नका बोला 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 तुम्ही. अहो बोला की तुम्ही तरी तोंडात वाप आहे का नाही गचा गचा खावाला कसं कळते लक्ष्मी मी काय बोलू केळी सांभाळते ना मी. तुम्ही केळं खाऊ खाऊच राहा अख्ख्या संसाराची वाट लागली ना तू केळीच खात राय पाहिलं का कशी दिसती रूपाची खान आणि तू कोळशाची खान. आता मी आणि तू कादर खान. हा रूपाची खान करेल एक दिवशी संसारात घाण तेव्हा कळल पाट्याच्या पाचचा भोंगा आता तुझा भोंगा गप कर. आता तू जर आणखीन लेट टर्टल केली ना आणि तू बी मी चौथी बी सुनानाला घाबरत नसते. अयो चौथी. मी काय कमी बाई कमी चौथी न माझं मिट्टू. अगं बाया माझा मिट्टू अरे एवढी नका माया दाखवू एक दिवशी मिट्टू मुतल का ना मी सगळी वाईट आहे ना मी बोलते म्हणून माझं 2 तोंड दिसत तुमच्या लेखाने केलं एक कान नाही दिसत. अहो जरा बोला की जरा बोला त्यांच्याकडं मी कसं बोलू केळी कोण सांभाळणार. ए बाई ह्या बाईला तर नुसतं केळीचं सुस्तय गाय तिसरी सून आली ना घरात आपल्याला तिसरी सवत आली. आता जरा गप बसते का गप बस मिठ. आता एक गोड गोड नाव घे ना. नाव घे बर घेते. हे म्हणाले तुला 2 आहे सवती माझे हे म्हणाले तुला आहे 2 सवती आणि तुझी लिस्टी पावडर मेकअपची आजपासून मी पाडणार पावती. अगं बाई कसं गोड माझं मिठ्ठू नुसतं पप्पा आणि बोलत आहे ग मिठ्ठू. कसं जुळत आहे लाज वाटते का थोडी अरे गप नका तू त्यावर नंद मारून टाकीन तुला तर मी तर मारून जाईन काय ते महान हो जाऊ. हळू मी आहे ना. अरे पाहिजे हा काय गरज होती घरात तू असं ना हिला घेऊन यायची. ए पहिलवान तुला दिलं ना केळं आता खाय ना तू केळं माय निघा शेण फेक मशीन चालवा शेण फेक लवकर चल शेण फेक तिकडे. तुम्ही कुठे जायचं तू निघ. तुम्ही माझ्या बरोबर अरे तू काय बाई हे मी मै बंद तू कसं कसं मी माझे अरे सोडा रे अरे सोडा रे अरे गप